मुंबईमध्ये विविध बसस्टॉपवर आणि बसेसवर बेस्टच्या आपले सरकार आले आणि सण उत्साहात साजरे झाले अशा प्रकारचं एक घोषवाक्य सगळ्या मुंबईत लिहिलं। मी त्याच्यावर काल ट्विट केलं, आपले सरकार आले, सण उत्साह सुरू झाले, आपले उद्योगधंदे गुजरातला पळवले। फॉक्सकॉन कंपनीविषयी कालच माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांनी भूमिका मांडलेली आहे आणि याच्यात फॉक्सकॉन आपल्याकडे येण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पूर्ण प्रयत्न केले होते। वेदांता ग्रुप आणि फॉक्सकॉन असं 60-40 हे इन्व्हेस्टमेंट होती। तळेगाव जवळचा जागासुद्धा या कंपनीनं जवळपास फायनल केला होता आणि परवाच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या की हा प्रोजेक्ट गुजरातला पळवलेला आहे। या संदर्भात तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी काल आणि परवा सुस्पष्ट भूमिका मांडलेली आहे। फॉक्सकॉनसाठी निश्चित काही राज्य आग्रही होते, त्यात कर्नाटक आणि तेलंगणाचा समावेश होता, गुजरातचा बिलकुल समावेश नव्हता। ज्या फॅसिलिटी तळेगावला आपण देणार होतो त्या फॅसिलिटी आजही गुजरातमध्ये उपलब्ध नाही। परंतु हे ज्यावेळेस आदित्य साहेबांनी जाहीर केलं त्यावेळेस आताचं जे शिंदे आणि फडणवीसांच्या सरकारमधील काही लोकांनी सांगितलं की महाविकास आघाडी काळात हे झालं, परंतु नुकतंच विधान परिषदेच्या अधिवेशनात माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की वेदांता ग्रुपचे लोक आपल्याला भेटून गेले, मोठी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे करतायत, परंतु हा प्रकल्प गुजरातने पळवलेला आहे। मुंबई आर्थिक राजधानी आहे, मुंबईचा बाजार पळवला जातोय, हिरे बाजार पळवला जातोय, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ऑफिसेस पळवले जातात, एअरलाईन्सचं ऑफिस पळवलं जातं आणि सगळं आता जे सरकार आलं ते याला कारणीभूत आहे। जवळपास 1 लाख युवकांना रोजगार या फॉक्सकॉन कंपनीच्या माध्यमातून मिळाला असता। काही फॉक्सकॉनच्या विषयी मान्य सुभाष देसाईंचं वक्तव्य प्रसिद्ध केलं पाहिजे, पण फॉक्सकॉनच्या या प्रकल्पात वेगवेगळे प्रकार होते। एक प्रकल्प मोबाईलच्या काही पार्ट विषयीचा होता आणि एक चिप विषयीचा होता आणि तो तळेगावला येण्याचं प्रस्तावित होतं। थोडक्यात हे सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही। गुजरातच्या अखत्यारीत किंवा केंद्राच्या अखत्यारीत दिल्लीचे जे पादशहा आहे त्यांच्या नेतृत्वाखालीच हे सरकार काम करतं आणि तसं पैठणमध्ये झालेल्या सभेत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कबूल केलं की मी दिल्लीच्या जे पादशहा आहेत आत्ताचे यांच्या नेतृत्वाखाली काम केलं तर काय वाईट आहे हे त्यांनी कबूल केलेलं आहे। पैठणवर मी येत नाही, परंतु पैठणची सभा झालेली असताना शासकीय पत्रक काढलं गेलं, निश्चित याची चौकशी होईल। शासकीय पत्रक कडून अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पंचायत समिती पैठण, पंचायत समिती संभाजीनगर सुस्पष्ट सूचना दिल्या। एसटीच्या बसेस त्या दिवशी बंद ठेवल्या, एसटीचं बसस्टँड हे सभेला येणाऱ्या लोकांच्यासाठी पार्किंग म्हणून वापरलं, पूर्ण एसटी बस त्या मार्गावरच्या बंद ठेवल्या, शाळा बंद ठेवल्या। गेवराईहून, शेवगावहून आणि जे भुमरे साहेबाचा जो कारखान्यात ऊस ज्यांनी घातलेला आहे बाहेरच्या लोकांनी, त्या खातेदारांना वाहनं आणण्यासाठी सांगितलं गेलं। त्याचं रेट कार्ड मी मुंबईच्या प्रेसमध्ये जाहीर केलं होतं आणि अशा पद्धतीनं मारून मुटकून या ठिकाणची सभा झाली। या सभेचं जे निर्णय भुमरे साहेबांनी किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केले हे सगळे उद्धवजी ठाकरे साहेबांनी वर्षभरापूर्वी घेतलेले निर्णय आहे। त्याचं काम चालू आहे। ब्रह्मगाव उपसा जल सिंचन योजना याला प्रशासकीय मान्यता उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिली आहे। पण ही योजना याचे कॉन्ट्रॅक्टर कोण,
तर मी सांगेल याचे कॉन्ट्रॅक्टर भुमरे साहेबांचे जावई आहेत. रीतसर यांनी खरेदी खत रजिस्टर्ड केलेलं आहे. अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरचं रजिस्ट्रेशन होत नसतं, परंतु आपल्या इथे रजिस्ट्री ऑफिसमध्ये यांच्या जावयानी जो कोण गुत्तेदार होता याच्याकडून हे काम करण्याचं रजिस्टर्ड डॉक्युमेंट आपल्या संभाजीनगरमध्ये करून घेतलेलं. मला असं वाटतं हे अतिशय गंभीर बाब आहे. अशा पद्धतीनं एक कॉन्ट्रॅक्टर असताना दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरने त्याच्याकडून रजिस्ट्री पर्सनल एखादं रजिस्ट्रेशन मी समजू शकतो, ॲडजस्टमेंट समजू शकतो, पण तो ऑफिशियली एक डॉक्युमेंट आपल्या इथल्या रजिस्टर्ड ऑफिसमध्ये बनवलं गेलेलं आहे. आणि म्हणून ही ब्रह्मगव्हाण योजना जनतेच्या हितासाठी आहे की भुमरे साहेबांच्या गुत्तेदारीसाठी जावायला पाळण्यासाठी, मला वाटतं हा सुद्धा प्रश्न या माध्यमातून निर्माण झालेला आहे. हे सगळं होत असताना अतिवृष्टीमधून संभाजीनगर जिल्हा अनेक जिल्हे वगळलेले आहेत, धाराशिव जिल्हा वगळलेला आहे, मराठवाड्यातले महाराष्ट्रातले अनेक जिल्हे वगळलेले आहे. आणि ही मदत ही अतिशय तुटपुंजी आहे. मागच्या काळात उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारने महाविकास आघाडीने 10,000 कोटी रुपयाची मदत जाहीर केली होती. ही 3,000 कोटीची आहे. विशेष म्हणजे NDRFच्या निकषापेक्षा दुप्पट आणि 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टरची मर्यादा केलेली असताना तर ही मदत मग 10-20 हजार कोटीपर्यंत जायला पाहिजे होती. परंतु आजही मी आता धाराशिवचे एक ZP मेंबर आपली राष्ट्रवादी युवती प्रदेशाचे अध्यक्ष लक्षणा सलगर हिच्याशी भेटलो, तर तिने मला सांगितलं की आमच्या भागात कोणतेही पंचनामे झालेले नाही, मदत मिळायचं अतिशय दूर आहे. हे सगळं होत असताना नंदुरबारला एक घटना घडली. 30-40 दिवसापूर्वी एक मुलगी एक्सपायर झाली, तिनं आत्महत्या केली. अशा प्रकारचं पोलिसांनी गुन्हा नोंद केला. मुलीच्या पालकांनी असं सांगितलं की हिच्यावर बलात्कार होऊन आत्महत्या झालेली आहे. पोस्टमार्टम झालं. चक्क पालकांनी मागच्या 35 ते 40 दिवसापासून त्या मुलीचं प्रेत मीठ टाकून स्वतःकडे ठेवलं आणि त्यांनी मागणी केली होती की माझ्या मुलीचा बलात्कार करून खून केलेला आहे, तिचं पोस्टमार्टम व्हावं. पोलिसांनी या बाबीला दाद दिली नाही, डॉक्टरांनी दाद दिली नाही. शेवटी या व्यक्तीनं प्रसिद्धी माध्यमाकडे आले, राजकीय कार्यकर्त्यांकडे गेले आणि आता कुठं या मुलीचं प्रेत हे मुंबईसाठी याचं पोस्टमार्टमसाठी केलं. सांगण्याचा मुद्दा हा की पोलिसांची अतिशय बेपर्वाई. एक जळगावला एक PI काल मराठा समाजाच्या विरोधात बोलतो, त्याच्यावर कारवाई केली असेल, परंतु एवढी हिंमत जर नोकरीवर असणाऱ्या माणसामध्ये निर्माण होते तर याचा अर्थ सरकारचा कुठे धाक उरलेला नाही. सरकार आता मी हेही ऐकतोय, खरं खोटं मला माहिती नाही, की परवाच्या दिवशी नेहमी होणारा 9 वाजताचा आपला स्वातंत्र्य हैदराबाद मुक्ती संग्रामाचा कार्यक्रम हा 9 वाजताच्या ऐवजी 7 वाजता करायचा चालू आहे. का तर मुख्यमंत्र्यांना हैदराबादला जायचं आहे. या हैदराबादला आपण हटवून, हे रजाकाराचं राज्य हटवून आपल्या इथं हा हैदराबादचा मुक्ती संग्राम झालेला आहे आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. पण तो मुख्यमंत्र्यांना हैदराबादला, कारण दिल्लीचे पातशाह येणार आहेत म्हणून संभाजीनगरशी त्यांना घेणं नाही, मराठवाड्याशी त्यांनी घेणं नाही आणि म्हणून त्यांच्या सोयीनं हा कार्यक्रम 7 वाजताच करायचा अशा प्रकारचा घाट घातला जात आहे असं माझ्या कानावर आहे. अधिकृत नाही, परंतु माझ्या कानावर असं एक अनधिकृत पत्र आलेलं आहे. आणि मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे. एखाद्या व्यक्तीच्यासाठी, एखाद्या व्यक्तीकडे जाण्यासाठी स्वातंत्र्य दिनाचाच, मराठवाड्याच्या स्वातंत्र्य दिनाचाच कार्यक्रम त्यांच्यासाठी वेळ बदलणं, स्वातंत्र्य दिनाचा वेळ कोणासाठी बदलला जाऊ शकत नाही, राष्ट्रपतीसाठी नाही, पंतप्रधानासाठी नाही आणि मुख्यमंत्र्यासाठी तर मुळीच नाही. आणि म्हणून जर असं होत असेल, हे का होतंय? कारण दिल्लीहून पातशाह येणार आहे हैदराबादला. एकीकडं तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, या ठिकाणी जोरदार पद्धतीनं हैदराबाद मुक्ती संग्राम साजरा करण्याचा प्रयत्न होतोय. केंद्र त्याला मदत करते, परंतु महाराष्ट्राला या सगळ्या ठिकाणी, या महाराष्ट्राच्या सरकारला या मराठवाड्याच्या हैदराबादच्या मुक्ती संग्रामाशी काही देणं घेणं नाही. 75 कोटी बजेटमध्ये ठेवले, पण याचं काय करायचं याचा कोणताही प्रोग्राम नाही. एकीकडे देशाचा 75वं वर्ष आपण आनंदात साजरा करत असताना मराठवाड्याचा सुद्धा मुक्ती संग्रामाचं 75वं वर्ष आहे, परंतु या सरकारने या 75व्या वर्षाची कोणतीही दखल घेतलेली नाही. उलट इथलं झेंडावंदन आटोपून जे दिल्लीहून पातशाह येणार आहे हैदराबादला त्यांच्यासाठी जाण्याचा प्रयत्न होतोय. मला असं वाटतं मी प्रशासनाला सगळ्याला आव्हान करेल, विनंती करेल की जो वेळ आहे तो कोणासाठी बदलला नाही पाहिजे.
कोणासाठी झेंडावंदनाचा वेळ, ध्वजारोहणाचा वेळ कधीच बदलत नसतो आणि हा प्रयत्न होत असेल तर तो आम्ही हाणून पाडू, अशा प्रकारची भूमिका निश्चित आमची राहील। सांगण्याचा मुद्दा हा की मी आपल्याशी संवाद याच विषयावर साधलेला आहे की ज्या पद्धतीनं दादागिरी चालू आहे मुंबईमध्ये, सदा सरवणकर सारखा एक आमदार स्वतःच्या बंदुकीतून, गोळीतून, रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडतो। ज्यावेळेस शिवसेनेचे सगळे नेते पोलीस स्टेशनला जातात त्यावेळेस गुन्हा दाखल होतो, परंतु अजून सदा सरवणकरावर अटक झाली नाही। आर्म ॲक्ट हा अतिशय गंभीर गुन्हा आहे। पोलीस एकीकडे बाकीच्या गोष्टीमध्ये शहानिशा करत नाही। पुण्यामध्ये जे घटना घडली होती उदय सामंतवर हल्ल्याचा, ते लोक नव्हते तरी त्यांना अटक झाली। दादरमध्ये सुद्धा जे लोक नव्हते त्यांना अटक केली, परंतु सदा सरवणकरच्या पिस्तुलामधून गोळ्या झाडल्या तरी अजून सदा सरवणकरावर कोणत्याही प्रकारची अटकेची कारवाई झाली नाही। उलट त्याला केंद्रातला एक मंत्री नारायण राणे त्यांना भेटायला जातात आणि मुंबईत राहायचंय, महाराष्ट्रात जायचंय अशा प्रकारची दादागिरीची भाषा करतात। वाटतं भारतीय जनता पार्टीला सुद्धा अशा प्रकारची दादागिरी मान्य आहे का, हा सुद्धा प्रश्न जनतेसमोर निर्माण झालेला आहे। मी आपल्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी मांडू इच्छितो की अतिवृष्टीमध्ये या सगळ्या शेतकऱ्यावर अन्याय होत आहे, मदत अतिशय तोकडी आहे। आता जो जनावरांवर रोग सुरू झालेला आहे याला सगळ्यात आधी मुख्यमंत्र्यांनी जनावर दगावल्यावर एनडीआरएफनुसार मदत देऊ अशा प्रकारची घोषणा केली। मग सगळ्यांनी दबाव आल्यानंतर आता या जनावरांना औषधोपचारासाठी, लसीसाठी मदत करण्याची घोषणा झाली। याच्या मागच्या वेळेस हा रोग झाला होता त्यावेळेस उद्धवजींच्या सरकारने 10 लाख लसी उपलब्ध केल्या होत्या, परंतु आता किती लसी उपलब्ध आहे द्यायचं तर कबूल केलं, परंतु लसी किती उपलब्ध आहे सरकारला हे माहिती नाही। आणि म्हणून सरकार अतिशय बेपर्वाईनं, मला वाटतं कोणती पर्वा जनतेची, या प्रजेची या सरकारला नाही। आणि सरकार, आज तुम्ही मंत्रालयात गेलं तर कोणताही मंत्री जागेवर नाही, कोणत्याही मंत्र्यांनी बऱ्याच मंत्र्यांनी अजून कारभार घेतला नाही, त्यांचा PS कोणी ठरलेला नाही, पालकमंत्री नाही, हा एक स्वतंत्र मुद्दा आहे। आणि म्हणून अशा पद्धतीने या महाराष्ट्रात सरकार आहे की नाही आहे अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे। त्याचं काय पत्र आहे तुमच्याकडे जे कार्यक्रम सकाळी केलाय त्याचं की 7 वाजता विभागीय आयुक्तालयात असे शासन आहे ना, झेंडावंदन होईल आणि 9 वाजता बाकीच्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी होईल, परंतु त्याला विरोध आहे। मी त्याला विभागीय आयुक्ताला आज बोलणार आहे त्या संदर्भात। सगळे देईल मी तुम्हाला, तुम्ही माहिती घेऊ शकता। रजिस्टर डॉक्युमेंट आहे, कलेक्टर ऑफिसमध्ये उपलब्ध आहे, तुम्हाला मी सगळं उपलब्ध करून देईल। कोर्टामध्ये सुद्धा, हायकोर्टमध्ये सबमिट झालेला आहे। काल सांगलीत साधू संतांवर हल्ला झालेला आहे, हा मुद्दा माझ्याकडून राहिला, सॉरी। ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, पालघरमध्ये साधूंवर हल्ले झाले होते, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं आणि मीडियाने पण आकाश पाताळ एक केलं होतं। त्या घटनेची इमिजिएट चौकशी सरकारने केली होती, बऱ्याच लोकांना अटक केली होती। दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की आताचं जे शिंदे सरकार आहे यांनी परवाच कोणती तरी घोषणा दिली, गर्व से कहो हम हिंदू आहे, आणि ज्या दिवशी घोषणा दिली त्याच दिवशी हिंदू साधूवर सांगलीमध्ये हल्ला करण्याची घटना घडली। साधूवर हल्ला होणं, हिंदुत्वावर हल्ला। पालघरमध्ये याच पद्धतीनं वक्तव्य होते की हिंदू सुरक्षित नाही। जर त्यावेळेस हिंदू सुरक्षित नव्हते तर मग आता हिंदू सुरक्षित आहेत का, हा सुद्धा प्रश्न आपल्या माध्यमातून मी विचारतो। कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे जनता उडवत नाही, विरोधी पक्ष उडवत नाही, ज्यांच्यावर जबाबदारी आहे सत्ताधारी पक्षाचे हेच लोक उडवतात। नितेश राणेंनी एका अधिकाऱ्याला स्टेजच्या मागे घेऊन मारहाण करण्याचा प्रयत्न केला। मुंबईचे सुर्वे नावाचे आमदार आहे, यांनी हातपाय तोडू, तुम्हाला टेबल जामीन देऊ असं म्हटलं। हिंगोलीचे बांगर आहेत, यांनी मला वाटतं आपल्याला त्या मध्यान्ह योजनेमध्ये अधिकाऱ्यांना मारहाण केली। त्याच्यानंतर तो संजय गायकवाड बुलढाण्याचे गिन गिन के चुन चुन के मारूंगा असं जाहीर वक्तव्य केलं, शिवसेनेच्या मेळाव्यात घुसले। आणि काल परवा सदा सरवणकर यांनी गोळीबार केला। केंद्रीय मंत्री तिथे जातात, नवनीत राणा सारख्या खासदार, रवी राणा सारखे आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दादागिरीची भाषा करतात। एका मुलीला लव जिहादचं प्रकरण सांगतात, ती मुलगी सांगते मी स्वखुशीनं रागाच्या भरात बाहेर गेले होते।
आणि मग चाललं काय? सत्ताधारी पक्षाच्या लोकांची जबाबदारी असते कायदा सुव्यवस्थेचं पालन करणं. इथं उलट झालेलं आहे. सत्ताधारी पक्षाचेच लोक कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडोडे काढतायत. सत्ताधारी पक्षाचे लोक जशास तसे उत्तर द्या म्हणतात, कायदा हातात घेण्याची भाषा करतात. सांगलीसारख्या ठिकाणी जो साधूवर अत्याचार झालेला आहे, अन्याय झालेला आहे, याची नुसती चौकशी करून होणार नाही, तर हा हिंदूवरचा अत्याचार आहे, हिंदूवर हल्ला आहे. जर असे हल्ले, जर आपण स्वतःला हिंदुत्वासाठी हे सरकार बनवलं म्हणतात, तर हे हल्ले आपल्या राज्यात होत असताना पोलीस काय डोळे झाकून झोपलेले आहे का? हा प्रश्न आहे माझा आपल्यासमोर. शिवसेना आपल्या परीने उत्तर का देत या संदर्भात? कसं? शिवसेना का शांत आहे? हे काय उत्तरच आहे नाही. दादा सांगलीला हल्ला झाला, त्याच्यामध्ये 2 काँग्रेसचे कार्यकर्ते सापडले, तर तुमचा मित्र पक्ष आहे. हे पहा, माझा मुद्दा हा आहे, हिंदू सुरक्षित नाही. तो कोण हल्ला करतो हा महत्त्वाचा नाही. जो कोणी असेल त्याच्यात जर आमचा शिवसैनिक जरी असेल तर कारवाई झाली पाहिजे. एका साधूवर हल्ला होणं हे निषेधार्ह आहे अशी आमची सुस्पष्ट भूमिका. उपनेतेपदांची यादी जाहीर झाली, त्याच्यामध्ये संजय शिरसाट यांना डावला. वाटतं की संजय शिरसाटांना तिकडे काही चांगली संधी मिळेल या पुढच्या काळात? वाटतं संजय शिरसाट फार मोठे नेते आहेत, नेते उपनेत्यापेक्षा वरचे, त्यामुळे जास्त बोलण्याची गरज नाही त्याच्यावरती. दादांनी काल असं म्हटलं की यापुढे स्थानिक स्वराज्य संस्था असेल, महानगरपालिका असेल, यामध्ये महाविकास आघाडी होणार नाही. फक्त शिवसेनेच्या स्तरावर कालच माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांकडे आमची बैठक झाली काही विषयावर. परंतु स्थानिक स्तरावर जिथं जिथं शक्य आहे तिथं करायला काही हरकत नाही, अशा प्रकारची शिवसेनेची भूमिका राहील. हे स्थानिक विषयावर अवलंबून असतं आणि शिवसेनेनं हे स्थानिक विषयावर सोडलेलं आहे. स्थानिक स्तरावर सोडले. करायचं असं म्हटलेलं नाही, करूच नका असं दोन्ही म्हटलेलं नाही शिवसेनेनं. दादा, श्रीरामपुर में एक आदिवासी हिंदू युवक को उसकी हत्या करके गोदावरी में फेंका 30 अगस्त को. उसको पुलिस ने 4 आरोपियों को अरेस्ट किया 1 सितंबर को, और 13 दिन तक पुलिस को पता नहीं चला कि क्या हुआ. 13 अगस्त को पुलिस बोली कि उसकी हत्या करके गोदावरी में फेंक दिया. गोदावरी पे पानी उफान पर है, उसको ढूंढने में बहुत समय लग रहा, मिल रहा नहीं. तो 13 दिन क्यों लगे पुलिस? मैं यही कहने जा रहा हूँ कि ये महाराष्ट्र में कोई भी जनता सुरक्षित नहीं है. मैं इगतपुरी के पास एक गांव गया था जहाँ के आदिवासी बच्चे 3,000 को, 4,000 रुपये को, 5,000 रुपये को बेचे गए हैं. एक बस्ती से कम 20 बच्चे बेचे गए. उस तालुका में, नासिक ज़िले में बहुत सारी जगह आदिवासी बस्तियों की, मैं खुद वहाँ पे गया था. जो बाल कामगार विरोधी पथक है, इन्होंने कोई गिनती की नहीं, कोई सर्वे किया नहीं है. वो सिर्फ कंपनी में जाते हैं और होटल्स में जाते हैं. और आदिवासियों पे अन्याय इस नासिक में हो रहा है, वैसा श्रीरामपुर में भी हुआ है, नंदुरबार में भी हुआ है. तो मैं यही कह रहा हूँ कि श्रीरामपुर का आदिवासी सुरक्षित नहीं, नंदुरबार का आदिवासी सुरक्षित नहीं, इगतपुरी का भी आदिवासी सुरक्षित नहीं. इनकी सुरक्षितता इस सरकार के वजह से धोखे में आई है. सरकार का कहीं भी गुनहगारों पे जो एक अंकुश होना चाहिए वो कोई अंकुश नहीं. इसलिए ये प्रकार महाराष्ट्र में पिछले 2-3 महीने में बढ़ गए. फडणवीस राजीनामा द्यावा अशी मागणी करणार आहे तुम्ही? मी सरकारवरच बोलतो, मी व्यक्तिगत कोणत्याही मंत्र्याला बोलत नाही. मी हे सरकारविषयी, शिंदे आणि फडणवीस सरकार नाकाम आहे हे मी बोलतो. मी कोणत्या समोर आला कालचे की ज्यावेळेला ही सगळी चर्चा झाली, प्रकल्प बाहेर गेला, त्यावेळेला महाराष्ट्राला बोलवण्यासाठी असं सांगण्यात आलं की महाराष्ट्रामध्ये यापेक्षाही मोठा दुसरा प्रोजेक्ट आम्ही देऊ. आणि अगरवाल म्हणून जे वेदांताचे प्रमुख आहेत ते सुद्धा म्हणाले की आम्ही महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा प्रोजेक्ट उभा करण्यासाठी कटिबद्ध आहोत. काय प्रकार आहे, काय वाटतं? हे पहा, एखादा प्रकल्प आणायचा म्हणजे एखादा किराणा दुकानात जाऊन सामान खरेदी करणं इतकं सोपं नसतं. एखादा प्रकल्प आणायचा तर त्याचं प्रोडक्शन काय, त्याची बाजारपेठ काय, त्याची जागा काय, त्याला इन्फ्रास्ट्रक्चरला किती व्यवस्था लागते, दळणवळणाचे साधन किती लागतात, पाणी किती लागतं, एनर्जी किती लागतं, या सगळ्या विषयाची माहिती घेऊनच प्रोजेक्ट येऊ शकतो. त्यामुळं हे लहान पोरांना आपण कसं सांगतो की बाबा ठीक आहे, आता तुला मी खाऊ आणतो, तू शांत बस, रडू नको.
तशा प्रकारचं महाराष्ट्रातील जनतेला हे फसवण्याचा प्रकार हे सरकार करतंय. उद्धव ठाकरे यांचा दौरा आता या महिन्याच्या शेवटी काँग्रेसच्या मनात ठरतो आहे, पण त्याला कटशाट देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सुद्धा गर्व हिंदू वगैरे काहीतरी घोषणा केले. हे कसं बघता? उद्धव ठाकरेंचा दौरा खरंच फायनल झालाय का? कसा असेल? उद्धव साहेबांचा दौरा होणार आहे एवढं ठरलेलं आहे. दौऱ्याचं वेळापत्रक योग्य वेळी मला वाटतं नवरात्राच्या काळात ते येईल. तोपर्यंत दसरा मेळावा हा आहे मुंबईला, आता गटप्रमुखांचा मेळावा 21 तारखेला आहे आणि दसरा मेळावा हा विराट शिवसेनेचा आहेच. त्याच्यानंतर मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचा दौरा करतील. आपली जी पाणी पुरवठा योजना आहे औरंगाबादची, हो. त्याच्यावरून चाल ढकल सुरू आहे. विभागीय आयुक्तांनी कालच बऱ्याचशा अधिकाऱ्यांना झापलेलं आहे आणि जी संबंधित कंपनी आहे ती कंपनी मोठ्या प्रमाणात चाल ढकल करते, काम उशिरा होते किंवा पैठ वेळेवरती येत नाही. त्यांचं टाकण्याचं काम जे आहे ते सुद्धा लेट होतं. याचा तुम्ही आढावा घेतलाय का? त्याच्या संदर्भात काय असेल? या पाणीपुरवठा योजनेसंदर्भात पैठणच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलेलं आहे. ही योजना 1680 कोटीची त्यावेळेची योजना माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मंजूर केली. हिचं काम चांगलं सुरू झालं होतं. मधल्या काळात माननीय मुख्यमंत्री त्यावेळेसचे उद्धवजी ठाकरे साहेबांनी आढावा घेतला होता आणि बरंच त्याच्यात कामाला स्पीड आली होती. परंतु मागच्या 2-3 महिन्याच्या काळात हे सरकार आल्यानंतर या कामामध्ये एक प्रकारची चालढकल होते, सत्य आहे. या संदर्भात माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या संभाजीनगरात आक्रोश मोर्चा काढला होता. येणाऱ्या काळात हा आक्रोश मोर्चा काढायला आम्हाला भाग पाडू नका. या योजनेचं काम लवकरात लवकर पूर्ण करा, अशा प्रकारची सूचना वजा विनंती मी आपल्या माध्यमातून करेल आणि निश्चित प्रशासनाला सुद्धा या संदर्भात मी आढावा घेईल. कोणाला? कृषी मंत्र्याला मला वाटतं कोणत्याही मंत्र्याला फटकारण्याचा विक्रम अब्दुल सत्तार साहेब यांच्या नावावर लवकरच जमा होईल असं मला वाटतं. कोणत्याही विषयात कोणत्याही प्रकारचा निर्णय त्याचा संबंध नसताना ते स्वतः घेतात आणि म्हणून मला वाटतं अशी वेळ त्यांच्यावर येते. एक काळ होता न्यायालयाने नुसतं स्ट्रिक्चर जरी पास केलं तरी मंत्री बाजूला होत होते. आता फटकारतात, मंत्री माफीनामा लिहून देतात तरी त्या मंत्र्याच्या विषयी कोणी काही बोलत नाही. सरकार ढिम्म आहे आणि म्हणे असंच चालणार आहे. आणि म्हणून अब्दुल सत्तार यांच्यावर ताशेरे ओढले, त्यांनी माफीनामा लिहून दिला तरी हे सरकार, अब्दुल सत्तारांचं TETमध्ये नाव आलं तरी हे सरकार अशा पद्धतीनं गैरव्यवहार, भ्रष्टाचारी स्वरूप अवलंबणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देणाऱ्या या सरकारकडून अशा प्रकारच्या मंत्र्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा आम्हाला नाही.